नमस्कार. शीतल सोम स्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी. मी इथं ही शेतातली घरचीच कोथिंबीर घेतलेली आहे, फ्रेश आणि ताजी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि हिचं पूर्ण पाणी सुकल्यानंतर आपण ही निवडून घ्यायची आहे. आणि निवडून घेत असताना ह्याला जे फुलं लागलेले आहेत ते आपण काढून टाकणार आहोत, ते घ्यायचे नाही आहेत. आता आपण ही बारीक चिरून घ्यायची आहे. तर माझा चॉपिंग बोर्ड हा खराब झाला असल्यामुळं मी माझ्याकडे हा स्टीलचा पोळपाट होता तोच वापरते, कारण खूप छान आहे. चॉपिंग बोर्डपेक्षा छान काम करतं हे. तुमच्याकडे असाल तर नक्कीच वापरा, जे पडून राहणार नाही, त्याचा उपयोग छान होईल. तर आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एका वाटीनं मोजून घेणार आहोत. तर माझी इथं ही 2 वाटी कोथिंबीर झालेली आहे. ही दुसरी वाटी. तर परत याच वाटीनं आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि 4 मोठे चमचे हे तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला हे पाव वाटी झालेलं आहे. आता 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती असा चोळून घ्यायचा आहे, कारण त्याचा फ्लेवर वडीमध्ये छान मिक्स होतो. आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे पण आपण असेच टाकणार आहोत. तर चवीनुसार मीठ आणि 4 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. त्याच्यातले 2 चमचे टाकलेले आहेत आणि 2 चमचे ठेवलेले आहेत, ते आपण नंतर वापरणार आहोत. आणि लसण आणि हिरव्या मिरचीचा 1 चमचा ठेचा घेतलेला आहे. तर आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट. हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीची चव छान येते. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण याचा ओलसरपणा असल्यामुळे आपल्याला पाणी कमी लागणार आहे. स्वामीच्या कृपेने मी परत व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत, कारण 8 महिन्यापासून तब्येत ठीक नव्हती. आता तब्येत ठीक आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे. जे कोणी स्वामी समर्थांना मानतात, स्वामींना मानतात, त्यांनी कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. आणि कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते त्यांनी पण कमेंट करायची आहे. चला, तब्येत ठीक नसल्यामुळं खूप वेळ गेला. आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि लागल तसं पाणी याच्यामध्ये टाकून आपल्याला याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, कारण पाणी फक्त अर्धा कप लागलेला आहे. घट्ट गोळा बनवायचा नाही आणि खूप सैलसर पण बनवायचं नाही. तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वडी छान अशी खुसखुशीत होते. आपला हा एकसारखा गोळा मळून घेऊन 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. ते झाकून ठेवूया. तोपर्यंत इथे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि आपण जे शिल्लक ठेवलेले तीळ आहेत, ते तीळ याच्यावरती आपल्याला पातळ असे दाटसर पसरून घ्यायचे आहेत. या पद्धतीने एकसारखे पसरून घ्यायचे आहेत. तर शिल्लक राहिलेले तीळ पण आपण नंतर वापरणार आहोत. तर आपण जे हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि या प्लेटमध्ये एकसारखं पसरून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने एकसारखं पसरायचं आहे. हे पसरून झालेलं आहे. आता याच्यावरती आपण हे शिल्लक राहिलेले तीळ पूर्ण लावून घ्यायचे आहेत. हे या पद्धतीने सगळे तीळ लावून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यात पाणी ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत. आपल्याकडं स्टँड जर नसेल तर कुकरमधली प्लेट किंवा एखादी वाटी जे त्याच्यामध्ये बसेल ह्या हिशोबाचं आपण त्याच्या ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवायची आहे, ज्याच्यात आपण वडी थापलेली आहे ती ठेवायची आहे. आणि वरतून एक झाकण ठेवून एक
10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवलेलं आहे. आता आपण 10 मिनटानंतर पाहूया याला की आपली हे वडी छान वाफलेली आहे का ते. आता हे वाफलेली आहे का नाही ते कसं पाहायचं, तर त्याच्यासाठी एक टूथपिक घ्यायची किंवा आपली जी बतई आहे ती त्याच्यामध्ये टाकून पाहायची आहे. जर त्याचं ओलसरपणा जर लागला नसेल तर आपली वडी झालेली आहे. आपली छान वडी झालेली आहे. तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण हे कट करून घ्यायची आहे. चौकोनी, त्रिकोणी, आयताकृती, छोटी मोठी तुम्हाला जशी आवडती तशी कट करून घ्यायची आहे. मी इथं छोटे छोटेच चौकोनी कट करून घेत आहे. वडी थोडीशी थंड होऊ द्यायची, नाहीतर हाताला चटके बसतात खूप गरम असल्यानंतर. ही थोडीशी थंड झालेली आहे. इथं पूर्ण हे वड्या कापून झालेल्या आहेत आणि सगळी छान वाफली असल्यामुळं हे पहा सगळीच निघत आहे. आणि प्लेट पण खाली प्लेन आहे, म्हणजे खाली प्लेटला पण चिकटलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी वडी झालेली आहे. एकसारखी झालेली आहे, कुठं जाड कुठं पातळ अशी पण झालेली नाही आहे. आता ही थंडी होती तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया. तर तेल हे आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. हे पहा तेल छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे. त्याच्यानं आपली ही वडी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आणि एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे, कारण दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी होईल, एकसारखी तळून निघेल. स्वामींच्या आशीर्वादाने परत व्हिडिओ करते, त्याच्यामुळे मी स्वामींचे खूप खूप आभारी आहे. चला, स्वामींचे कोणी कोणी अनुभव घेतलेले आहेत. प्रत्येकाला अनुभव देतातच स्वामी. त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे पहा आपली छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. तर आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असा हा गोल्डन रंग आलेला आहे आणि कोथिंबीर वडी ही सगळ्यांना खूप आवडते. हे पहा मस्त खुसखुशीत झाली की नाही बघा. चला, तर आपली ही कोथिंबीर वडी तयार आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.